मंडळी, मुंबई अंडरवर्ल्डचा इतिहास काढला तर तो तुम्हाला एकापेक्षा एक सरस अशा रक्तरंजित कहाण्या ऐकायला मिळतील. चोऱ्या माऱ्या, नशिबाचे काळे धंदे, बदला, वर्चस्व टिकवण्यासाठी सुरू झालेले गँगवॉर, या सगळ्यात अडकून पडलेले गुन्हेगार आणि या सर्वांना संपवण्यासाठी मुंबई पोलिसांनी उचललेले एन्काउंटरचं हत्यार, सगळंच खतरनाक. पण या सगळ्या राड्यात सुद्धा कधीकधी अंडरवर्ल्डमध्ये गाजलेली खतरनाक लव्ह स्टोरी, ती म्हणजे दगडी चाळीचे डॅडी अरुण गवळी आणि त्यांच्या पत्नी आशा गवळी यांची. मंडळी, तुम्हाला कदाचित हे माहिती झालंच असेल, अरुण गवळी यांच्या पत्नीचे नाव आशा नसून जुबेदा मुजेवार असे होते. त्यांचा जन्म पुण्यातील एका मुस्लिम कुटुंबात झाला होता. पण मग प्रश्न हाच आहे की पुण्याच्या जुबेदा मुजेवार दगडी चाळीत येऊन आशा गवळी उर्फ चाळीच्या मम्मी कशा झाल्या? सगळं प्रकरण नीट समजून घेऊयात. नमस्कार, मी शिवानी पाटील आणि आपण पाहत आहात आजचा आवाज. 80-90च्या दशकातला काळ. मुंबईमध्ये गँगवॉर पीक पॉईंटला आलं होतं. जिकडे तिकडे रक्ताचे पाट वाहत होते. रोज कोणत्या ना कोणत्या तरी गँगमधील माणसाच्या हत्येची किंवा एन्काउंटरची बातमी समोर यायची. मुंबईतील लोक आपला जीव मुठीत घेऊन जगायची. अशातच एक 20 वर्षाचा अरुण गवळी नावाचा एक तरुण आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून मुंबई शक्तिमूलमध्ये काम करण्यासाठी आला होता. पण तिथे काम झाले नाही म्हणून तो कांजूरमार्ग इथल्या ग्रीव्ज लिमिटेड या कंपनीमध्ये रुजू झाला. दरम्यान त्याच काळात त्याचा शाळेतला मित्र रामा नाईक गुंड म्हणून आजूबाजूच्या भागात नाव कमवत होता. अरुण गवळी व रामा नाईक पुढे एकत्र आले. त्यांना बाबू रेसीम नावाचा एक अटल गुन्हेगार जॉईन झाला. तिघांनी मिळून छोट्या मोठ्या चोऱ्या-माऱ्या करणे, हप्ता वसुली करणे याला सुरुवात झाली. पुढे जाऊन त्यांना त्यांच्या गँगला काहीतरी नाव असावं असे वाटले. मग त्यांनी तिघांनी मिळून बियारे टोळी स्थापन केली आणि तिघांनी मिळून लालबाग, भायखळा भागात त्या टोळीने हाका दहशत करण्यास सुरुवात केली. बियारे टोळीचा मुख्य उद्देश मुंबईतल्या इतर मोठ्या गँग्सला शार्प शूटर्स पोरं पुरवायची. स्वतः दाऊदसुद्धा बियारे टोळीकडूनच पोरं मागून घ्यायचा. नंतरच्या काळात बियारे टोळीच्या पोरांनी मटका किंग पारसनाथ पांड्याचा खून केला. मुंबईतला मटका व्यवसाय आपल्या हातात घेण्यासाठी त्यांनी पांड्याला संपवलं होतं. त्यानंतरच अरुण गवळीला नॅशनल सिक्युरिटी ॲक्टखाली अटक करण्यात आली होती. पण पुढे एकाच महिन्यात त्याला सोडण्यात आले. नेमक्या त्याच काळात त्यांची भेट झाली 17 वर्षाच्या जुब मोजेवार यांच्याशी. त्यांचं कुटुंब कामानिमित्त पुण्यातून मुंबईला शिफ्ट झालं होतं. पहिल्याच नजरेत अरुण गवळी यांना जुबेदा मोजेवार यांचा मनमिळाऊ आणि धाडसी स्वभाव आवडला. त्यावेळी जुबेदा यांचा त्यांच्याच धर्मातील एका मुलाशी निकाह ठरला होता आणि ही बातमी अरुण गवळी यांना माहिती झाली होती. मग गवळींनी जास्त वेळ न दवडता थेट जुबेदालाच लग्नासाठी विचारलं. जुबेदा तयार झाली. गवळींनी त्यांचा निर्णय रामा नाईक आणि बाबू रेशीमच्या कानावर घातला. त्यावेळी हिंदू मुलांना मुस्लिम मुलीशी लग्न करणं हा मोठा धाडसी निर्णय होता. मुस्लिम मुलीशी लग्न म्हणजे मुंबईतील सर्व मुस्लिम गँगशी पंगा घेण्यासारखं होतं. बरं, त्यात गवळींचे साथीदार रामा नाईक आणि बाबू रेशीम दोघे हिंदू, मग ते जुबेदाशी कसे पटवून घेणार, हा सर्वांना प्रश्न पडला होता. परंतु तरीही अरुण गवळी त्यांच्या निर्णयावर ठाम राहिले आणि त्यांनी लग्नाचा निर्णय जाहीर करून टाकला. दोघांचंही लग्न झालं. नंतर जुबेदा आपल्या सासरी आल्या. लग्न झाल्यानंतर अरुण गवळी यांनी जुबेदाला आशा हे नवीन नाव दिलं आणि जुबेदा या आशा गवळी झाल्या. हिंदू धर्मामध्ये बायका जसे कपाळावर जबरदस्त कुंकू आणि गळ्यात मंगळसूत्र घासून आशा गवळी सर्वत्र वावरू लागल्या. आज देखील त्यांच्याकडे पाहिलं तर कोणाला विश्वास बसत नाही की त्या मुस्लिम कुटुंबातून आल्या आहेत. सुरुवातीच्या काळात अगदी सामान्य बायकांसारखं कुटुंबात नवरा आणि मुलं यांच्याभोवती आशा गवळी यांचं आयुष्य फिरत राहिलं. त्या काळात त्यांना त्यांच्या नवऱ्याचे मारामारीचे, धमकीचे अनेक किस्से त्यांना ऐकायला मिळायचे. पण त्याचा त्यांनी कुटुंबावर काही परिणाम होऊ दिला नाही. पण हा सुखी संसाराचा काळ आशा गवळी यांना फार काळ अनुभवता आला नाही. कारण दरम्यानच्या काळात अरुण गवळींच्या साथीदार बाबू रेशीमची त्यांच्या विरोधकाकडून 1987ला हत्या करण्यात आली आणि पुढच्या काळात रामा नाईकसुद्धा एका चकमकीत मारला गेला. त्यामुळे बियारे टोळीचा एकच मोरक्या उरला, तो म्हणजे अरुण गुलाब गवळी. पुढे दाऊदच्या टोळीने अरुण गवळीच्या भावाची हत्या केली आणि तेव्हापासून दाऊद आणि अरुण गवळी यांचे संबंध बिघडले. बाबू रेशीम आणि रामा नाईक यांना मारल्यानंतर अरुण गवळी काही काळ अंडरग्राऊंड झाले होते. त्यांना स्वतःच्या सुरक्षेची काळजी वाटत होती म्हणून त्यांनी नवीन पोरं जमवायला सुरुवात केली होती. चक्क त्यांना महिन्याच्या महिन्याला पगारसुद्धा देत असे. दगडी चाळीला गवळी गँगचा अभेद्य किल्ला बनवला. त्यासाठी जवळपास 300 पोरं कामाला ठेवली होती. दरम्यान दाऊद आणि गवळी गँग यांच्यातील संघर्ष टोकाला गेल्यानंतर त्यांच्यात सातत्याने गोळीबार, चकमकी होऊ लागल्या. मुंबईत दिवसाढवळ्या मुडदे पडू लागले. तो काळ मुंबईकरांसाठी खूप अस्वस्थ करणारा होता. अरुण गवळी म्हणतात, आशा गवळी माझ्या प्रत्येक अडचणीत खांद्याला खांदा लावून उभ्या राहिल्या, अगदी सावलीसारख्या. त्याबद्दल आशा गवळी यांना विचारल्या जातेवेळी त्या म्हणतात, मला माहिती आहे अरुण गुन्हेगार आहे, पण तरीही मी त्याला साथ देते कारण माझं त्याच्यावर प्रेम आहे. मलाही सर्वसामान्य जीवन जगावं वाटतं. पण तसं घडणं कदापि शक्य नाही याचीही मला खात्री आहे.
पण मी त्याच्यासाठी काहीही वाटेल ते करायला तयार आहे. त्या दोघांना एकूण 5 मुलं झाली. गीता, महेश, योगिता आणि अस्मिता ही त्यांची नावं. त्यांची मुलं दोघांनी डॅडी आणि मम्मी म्हणत असायची. पुढे अख्खी दगडीचाळ अरुण गवळी यांना डॅडी आणि आशा गवळी यांना मम्मी म्हणू लागली. अशा रीतीने भायखळ्यातली जुबिदा चाळीतल्या लोकांसाठी मम्मी झाल्या. आशा गवळी जीवनात आल्यापासून अरुण गवळी यांच्या कामाचा सूर बदलला होता. दगडी चाळीतल्या लोकांचे प्रश्न मार्गी लावणे आणि अडल्या-नडलेल्यांना पैशाची मदत करणे, शाळा कॉलेजमध्ये प्रवेश करून देणे अशा बारीकसारीक कामामध्ये अरुण गवळी आणि त्यांच्या पत्नी आशा गवळी पुढाकार घेत होत्या. कारण भविष्य काळात नवऱ्याच्या इतिहासातील कामांचा त्यांच्या कुटुंबाला त्रास होऊ शकतो याची जाणीव आशा गवळी यांना होती. गुन्हेगारांना पकडून जेलमध्ये टाकण्यासाठी अरुण गवळी यांच्या दगडी चाळीमध्ये घुसण्याचा प्रयत्न अनेकदा पोलिसांनी केला. त्यातून वाचण्यासाठी राजकारणच कामी येऊ शकते याचाही त्यांना अंदाज होता. गवळींच्या शोधात दगडी चाळीमध्ये घुसून अनेकदा पोलिसांनी त्यांच्या घराची झाडाझडती सुद्धा घेतली होती. पण अरुण गवळी यंदासुद्धा घरात सापडले नाहीत, कारण त्यावेळी आशा गवळीने युक्तीनावी शक्कल कामी आली होती. पोलिसांच्या म्हणण्यानुसार आशा गवळींनी घरातच खड्डे खोदून ठेवले होते. एक खड्डा त्यांना चक्क गॅस सिलेंडरच्या खाली सापडला होता. पोलिसांची धाड पडली की त्या खड्ड्यात अरुण गवळी यांना आशा गवळी लपवून ठेवायच्या. त्यामुळे चकमकीच्या काळात अरुण गवळी पोलिसांना कधीच सापडू शकले नाहीत. पुढे बाळासाहेब ठाकरेंकडे अरुण गवळी यांनी त्यांच्या पत्नीला 1996-97 मध्ये शिवसेनेत प्रवेश द्या म्हणून मागणी केली होती. पण एका गुन्हेगाराच्या नातेवाईकाला शिवसेनेमध्ये संधी दिली तर पुढे जाऊन पक्षाला अडचण निर्माण होऊ शकते याची बाळासाहेबांना जाणीव होती, म्हणून त्यांनी त्या गोष्टीला नकार दिला. मग नाराज झालेले अरुण गवळी यांनी स्वतःचा अखिल भारतीय सेना नावाचा पक्ष स्थापन केला. डॅडीने राजकारणात यावं हा सल्लासुद्धा आशा गवळी यांनी